मुकेशला कोयत्याने वार करून त्याला ठार केल्यानंतर पूजाचे भाऊ पूजाकडे गेले आणि म्हणाले, तू डिलिव्हरी करण्यासाठी तिकडे चल, नाहीतर तुला इथेच संपवतो, तुझ्या पोटातल्या लेकरावर दगड घालून मारतो. पूजा खूप घाबरली होती. तिचे भाऊ तिला ओढत नेत होते. तेवढ्यात मुकेशची बहीण मध्ये पडली आणि त्या भावांना बाजूला सारले. मुकेशच्या बहिणीनेही खूप संघर्ष केला आणि थोडक्यात पूजा आणि त्या पोटातील 7 महिन्या बाळाचा जीव वाचवला. मुकेश आपल्यात राहिला नाही हे कळताच मुकेशच्या बहिणीने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. मुकेशच्या बहिणीने पोलिसांना असं सांगितलं की माझ्या भावाचा मारेकरांनी मान कापून खून केला आहे. तर पोलीस मुकेशच्या बहिणीला असं म्हणाले, त्याला मारून टाकू द्या, नंतर आम्ही जाऊ. आरोपीला असं सांगण्यात आलं की तुम्ही त्याला अगोदर मारून टाका, मी ते सगळं सांभाळतो. असं मुकेशच्या बहिणीचा आरोप पोलिसांवर आहे. न्याय मिळाला नाही तर आम्ही स्वतःला संपवून घेऊ, असंही मुकेशची बहीण म्हणाली. पोलिसच जर असं करायला लागले तर सर्वसामान्य माणसांना न्याय कोणाला मागायचा हाही प्रश्न उभा राहतो. मीडियासमोर बोलताना पूजाने असं सांगितलं की आम्ही एका जातीचे असून आमचा प्रेमविवाह आहे. लग्न झाल्यापासून मी एकदाही माहेरी गेलेले नाही. जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून माझ्या पतीला वारंवार टॉर्चर करत होते. माझी मुलं आता कुणाकडे दाद मागणार? तुम्हाला जर तुमची मुलगी लागतच होती तर माझा हिरा का हिरावून घेतला? मुकेशच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, शनिवारी रात्री झालेल्या वादानंतर पूजाच्या कुटुंबियांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. पूजाचे मामा काका यांनी लोकांची जमवाजमव केली होती. त्यांना माहीत होतं की रविवारी मुकेश घरीच असतो, तो घराच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी रविवारीच ट्रॅप लावला. मुकेशने त्यांच्या संमतीशिवाय लग्न केल्याचा राग त्यांच्या डोक्यात होता, म्हणूनच त्यांनी आमच्याशी दुश्मनी केली होती. 5 वर्षापासून त्याला मारायचे प्रयत्न सुरूच होते. ज्यांनी आमच्या मुलाला मारलं त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांचेही 1-2 खल्लास करू तरच राहू, असे मुकेशचे नातेवाईक म्हणाले. रमेश शिरसाळ म्हणजे मुकेशचे वडील असं म्हणाले की शनिवारी आदल्या दिवशी जो वाद झाला होता तो आम्ही पोलिसांना सांगितला होता, परंतु एकही पोलीस आमच्याकडे आलं नाही किंवा त्या तिघा चौघांना घेऊन गेलं नाही. त्या 3 चौघांना आदल्या दिवशी जर अटक झाली असती तर मुकेश आज नक्कीच जिवंत असता. बहिणीने ज्या हातात राखी बांधली त्याच हाताने तिच्या नवऱ्याला संपवलं आणि तिचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. पूजाला आणि मुकेशला एक 2 वर्षाची गोंडस मुलगी आहे आणि पूजाच्या पोटामध्ये 7 वर्षाचं बाळ वाढत आहे. ही 2 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचं जे बाळ वाढत आहे यांची त्यांनी काय चुकी केली होती की ते आजच अनाथ झाले आहेत. मुकेशला न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण जरूर करा.